बदलापूरच्या मांजर्ली परिसरात सध्या आपण आहोत आणि 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती असणाऱ्या सुक्षेत्र श्री ज्ञानप्रभा विद्यापीठ मंदिरात सध्या आपण आहोत आणि सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर भाविकांची ही अलोट गर्दी या मंदिरात झालेली पाहायला मिळते आणि जेवढी ही महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याची प्रतिकृती जी आहे ती बदलापूरच्या याच मांजर्ली येथील सुक्षेत्र ज्ञानप्रभा विद्यापीठ मंदिरात जी आहे ती पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविकांची गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते। बदलापूरच नाही तर दुरून दुरून भाविक जे आहे ते मोठ्या प्रमाणात या मंदिरात येताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी सकाळपासूनच मोठी अशी गर्दी जी आहे ती भाविकांची या संपूर्ण परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मांजर्ली येथील आपण जर पाहिलं तर सुक्षेत्र श्री ज्ञानप्रभा विद्यापीठ मंदिरात आपण आहोत आणि महादेवाचे जे 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहेत त्याच मंदिराची प्रतिकृती इथे आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला आपण जर पाहिलं तर सोमनाथ महादेवाचं आपण बघू शकतो या ठिकाणी रूप आपल्याला पाहायला मिळते। मल्लिकार्जुन मंदिरात जशी प्रतिकृती आहे तशी प्रतिकृती इथे ठेवण्यात आलेली आहे। सोबतच महाकाळेश्वर मंदिरामध्ये ही जशी प्रतिकृती आहे तशी प्रतिकृती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। ओंकारेश्वर मंदिरातली ही अशी महादेवाची पिंडीची प्रतिकृती आहे तशी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। भाविकांची ही अलोट गर्दी बदलापूरच नाही तर दुरून दुरून मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि काही दिवसांपूर्वी हे मंदिर जे आहे ते खूप प्रसिद्ध झालं होतं आणि आपण बघू शकतो याच मंदिरामध्ये आज महादेवाचं दर्शन घेण्यासाठी ही बदलापूरच्या भक्तजनांची ही अलोट गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। दुरून दुरून मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते या मंदिरात येताना आपल्याला पाहायला मिळतं। मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती या मंदिरात आहेत आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची ही गर्दी जी आहे ती आपल्याला इथे होताना जी आहे ती पाहायला मिळते। महादेवाचे वेगवेगळे रूप आणि महादेवाच्या वेगवेगळ्या रूपांची ही प्रतिकृती आपण जर पाहिलं तर आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि त्याच निमित्त मोठ्या प्रमाणात जे आहे ते आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून ही प्रचंड अशी गर्दी भक्तजनांची होताना आपल्याला पाहायला मिळते। इथे आपण जर पाहिलं तर ही प्रचंड अशी गर्दी रांग आपल्याला भक्तजनांची जी आहे ती पाहायला मिळते।